जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची हरिपाठ सेवा सुरू आहे. अभंग क्रमांक 10, 11 आणि 12 या 3 अभंगांचे एक भागाचेच व्हिडिओ झाले, कारण त्या एकाच भागात संपूर्ण अभंग संपला. आज आपण 13वा अभंग बघणार आहे. झाला तर एका व्हिडिओमध्ये तो पूर्ण होईल किंवा पुढचा भाग बनवावा लागेल, जसं होईल तसं. अभंग असा आहे. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवारम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. कालच्या अभंगाच्या शेवटी निर्गुण अवस्थेबद्दल थोडंसं मी बोललो की सद्गुरू शिष्याला आपल्यासारखंच करतात. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. म्हणजे साधकाला त्याचं असं काही उरलंच नाही, तो सद्गुरू स्वरूप होऊन गेला. आणि हीच खरी समाधी आहे. खरी समाधी आहे असं म्हणण्याच्या मागे हेतू असा आहे की या अलीकडे ज्या समाधी अवस्था प्राप्त होतात त्या समाधी अवस्थांना चळण आहे. म्हणजे त्या अवस्थेतून साधक खाली उतरतो, पुन्हा विषयांमध्ये येतो किंवा पुन्हा देहभावावर येतो आणि आपला प्रपंच किंवा आपली दैनंदिन कर्मे करायला लागतो. माऊली जे इथं सांगतायत ती समाधी अवस्था मात्र निराळी आहे. याला चळण नाही, याच्यात बदल नाही. माऊली या समाधीला हरीची समाधी असा शब्द वापरतात. पहिल्या ओळीत असा अर्थ स्पष्ट होतो की द्वैतबुद्धीला ही समाधी अवस्था प्राप्त होत नाही. न साधेल जाण द्वैतबुद्धी. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की द्वैतबुद्धीचा लय झाला की साधक या समाधी अवस्थेमध्ये प्रविष्ट होतो. माऊली म्हणतात, समाधी हरीची समसुखे वीण. समसुख ही कल्पना जरा आपण समजून घेऊया. आपल्या सुखदुःखाच्या कल्पना कशा आहेत हो? आपल्या सुखदुःखाच्या कल्पना या देहभावावर अवलंबून आहेत. म्हणजे देह सुखी तर मी सुखी, देह दुःखी तर मी दुःखी. माऊली इथे शब्द वापरतात समसुख. सम याचा अर्थ एकच असणे. एकच असणे याचाही अर्थ समजून घेऊ. समजा 2 पारडी आहेत. एका पारड्यात 1 किलोचे वजन ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात 1 किलो साखर होईपर्यंत आपण साखर घालत राहिलो. ती पारडी सम केव्हा होतात? ती पारडी तेव्हाच सम होतात जेव्हा साखर 1 किलो भरते. दोन्ही पारड्यांमध्ये नेमके एकसारखे वजन असले की पारडी सम झाली असं आपण म्हणतो. तसंच आपली देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत समसुखाची अनुभूती येणे शक्य नाही. का बरं? कारण या देहबुद्धीच्या सुखामध्ये चळण आहे. या देहबुद्धीच्या सुखामध्ये वाढ आहे, घट आहे किंवा नष्ट होणे हेही आहे. उदाहरण सांगायचे झाले तर मूल जन्माला आले की आनंद गगनात मावत नाही. माणूस पेढे वाटतो, गाव जेवण घालतो. पण काही महिन्यांनी जर असे समजले की मुलाला काही असाध्य रोग आहे आणि तो बरा होणे शक्य नाही, तर मूल झाले होते या आनंदावर पूर्ण विरजण पडते. आजारच कशाला? असं समजा की मूल मोठं होत असताना वाईट मार्गाला लागलं. त्यामुळे नंतर जो मनस्ताप पदरात पडतो त्यावेळी हेच मूल आपल्याला झालेलं त्यावेळी जो आनंद झाला होता याची आठवणही माणसाला राहत नाही. सारांश काय? तर आपल्याला वाटणारं सुख हा केवळ सुखाचा भास आहे, ते खरं सुख नाही. बरं, दुःखाच्या बाबतीतही असंच आहे बरं का. अगदी आपल्या जवळची प्रेमाची व्यक्ती निधन पावते आणि आकाशा एवढे दुःख होते. दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळतो. पण काही दिवस, काही आठवडे, काही महिने, काही वर्षे गेली
की माणसाला जर बघितले तर ते दुःख मागे टाकून माणूस त्याचे जीवन जगत असतो. म्हणजे आपले ना सुख खरे आहे ना दुःख खरे आहे. खरे म्हणजे टिकणारे. सुखही टिकत नाही, दुःखही टिकत नाही. पण हरिसमाधी या अवस्थेची गोष्ट मात्र अशी नाही. तेथील सुख हे चिरकाल आहे. माऊली या सुखाला समसुख अशी संज्ञा वापरतात. सम काय आहे तर सम परमात्मा आहे. समचरण विटेवरी. पांडुरंग समचरणांनी विटेवर उभा आहे. समपरमात्मा आहे याचा अर्थ तो इथेही तसाच आहे, तिथेही तसाच आहे, आजही तसाच आहे, कालही तसाच होता आणि उद्याही तसाच असणार आहे. याचाच आणखी एक अर्थ म्हणजे तो नित्य आहे, तो शाश्वत आहे. आणि जो शाश्वत आहे त्याच्याच पाशी शाश्वत आणि कायमचं सुख मिळणार. हे सरळ आहे, उघड आहे. माऊली सांगतात, समाधी हरीची समसुखे वेण न साधेल जाण द्वैतबुद्धी. समसुखात आल्याशिवाय किंवा द्वैतबुद्धी गेल्याशिवाय ही समाधी अवस्था प्राप्त होत नाही. समसुख घेतो कोण हा एक आणखी गहन प्रश्न आहे. हा जो घेणारा आहे तोच खरा आत्मा आहे. आत्मा हा स्वसंवेद्य आहे असं उपनिषदे सांगतात. स्वसंवेद्य याचा अर्थ पूर्वीही आलेला आहे. स्वसंवेद्य म्हणजे जो स्वतःच स्वतःला जाणतो असा. दुसरा कुणी आत्म्याला जाणू शकत नाही. स्थूल वस्तूंच्या बाबतीत आपण काय म्हणतो की मी एखाद्या व्यक्तीची ओळख करून घेतली किंवा एखाद्या वस्तूची ओळख करून घेतली. उदाहरण सांगायचे झाले तर कॉलेजमध्ये असताना प्रयोगशाळेत कांद्याची पात किंवा कांद्याचा एक पदर सूक्ष्मदर्शिकेतनं बघितला जातो आणि त्याचं परीक्षण लिहिलं जातं की त्यात आपल्याला काय काय दिसलं, आणि आपण असं समजतो की आपण कांद्याला ओळखलं किंवा कांद्याचा अभ्यास केला. असं परमात्म वस्तूला सूक्ष्मदर्शिकेतनं बघून ती वस्तू समजत नाही. कुठल्याही प्रकारे द्वैतामधून आत्मस्वरूपाची ओळख होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत साधकाजवळ द्वैत आहे, जोपर्यंत साधकाजवळ आपल्याला सुख होते ही जाणीवही आहे, तोपर्यंत आत्म्याची भेट झालेली नाही. माऊली जे सुख सांगतायत समसुख, हे सुख घेणारा आत्माच असतो. फक्त त्याला आपणच आत्मा आहोत याची जाणीव किंवा बोध झालेला नसतो. ती जाणीव किंवा बोध जेव्हा आत्म्याला होतो तेव्हा तो त्याचा त्यालाच ओळखतो आणि जीव आत्मरूप होऊन जातो. म्हणजे आता जीव वेगळेपणानं आत्म्याचं सुख उपभोगत नाही. तिथे आता फक्त आत्माच उरला. ही परमार्थातली अत्युच्च अवस्था आहे आणि यालाच माऊली समाधी हरीची असा शब्द वापरतात. हरी म्हणजे काय हो? हरी म्हणजे आपलं आत्मस्वरूप. हे आपण पूर्वीही पाहिलं आहे. हरीची समाधी म्हणजे आपण हरी आहोत, आपण आत्मस्वरूपच आहोत या अवस्थेमध्ये अखंड राहणे. आणि अर्थातच तिथे द्वैताचा पूर्ण निराश आहे, कारण तिथे मन नाही आहे. जोपर्यंत आपल्याजवळ मन आहे तोपर्यंत द्वैतबुद्धी आहे. मन जर नसेल तर द्वैताची तिथे जागा नाही. हे मनच नंतर भगवंताच्या नामात रंगून साधकाला एकत्वाकडे घेऊन जातं. मन हे मनपणानं वेगळं असं उरत नाही. साधकाला आपण असं म्हणतो की मनाची मुख्य अडचण आहे, पण मनाचा एक गुणधर्म असा आहे की मन साधनेला पूरकही आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो. मनच विषयासक्त होण्याला कारण आहे आणि मनच मोक्षालाही कारण आहे. मनाचा आधार घेऊन मनुष्य साधनेला सुरुवात करतो आणि त्या साधनेमध्ये मनालाच मागे टाकतो. मनाला मागे टाकून त्याला आत्मसुखाची प्रचिती यायला लागली की त्या आत्मसुखामध्ये तो रमून जायला शिकतो. पण तिथे आपल्याला सुख होते ही जाणीव असते.
हे तसंच आहे जसं एखादी गाढ निद्रा घेऊन आपण जागे झालो की म्हणतो, काय छान झोप झाली, खूप दिवसांनी असा झोपलो. म्हणजे आपल्याला गाढ निद्रा लागली होती याचं सूक्ष्म स्मरण आपल्यामध्ये आहे. तसंच या सुखाच्या बाबतीतही होतं. या आत्मसुखाला अनुभवणारा तिथे कुणीतरी आहे. खरं म्हणजे तोच आपला आत्मा आहे, तेच आपलं खरं स्वरूप आहे. पण त्याचं त्याला ते तेव्हा कळलेलं नसतं. साधनेमध्ये दीर्घ काळ राहिल्यानंतर गुरुकृपेमुळे त्याला हे समजतं की तोच आत्मा आहे. ते एकदा समजलं की जी अवस्था प्राप्त होते ती समाधी अवस्था आहे. आणि या अवस्थेला चळण नाही, या अवस्थेमध्ये घट नाही, या अवस्थेमध्ये वाढही नाही. ही अवस्था कायमची आहे आणि नित्य आहे. माऊली म्हणतात, ती द्वैतबुद्धीला कधीही साधणार नाही. साहजिकच आहे. हे असं म्हटल्यासारखं आहे की पहिलीत असतानाच 10वीमध्ये कधीही विद्यार्थी असणार नाही. तो 10वीत आहे याचाच अर्थ तो पहिली पास झालेला आहे. म्हणजेच हरिसमाधीमध्ये साधक आहे याचा अर्थच तो द्वैतबुद्धीमध्ये नाही. आणि माऊली पुढे म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. माऊली सांगतायत की बुद्धीचं वैभव अन्य कुठलंही नाही, हेच बुद्धीचं वैभव आहे. कुठलं? आत्मबुद्धी होणे हे बुद्धीचं खरं वैभव. तोपर्यंत आपल्याला फक्त द्वैतबुद्धीचीच जाणीव असते. मगाशी मी म्हटलं तसं आपण मनुष्य म्हणा किंवा वस्तू म्हणा, सगळ्याची ओळख द्वैतातूनच करून घेतो. द्वैताचा आधी भाव असतो, आपण वेगळे आणि समोरची वस्तू, मनुष्य, देव हे वेगळं. आणि अशा भावातून आपण बघतो आणि जाणून घेतानाही त्या द्वैतबुद्धीनेच जाणतो. वेगळेपणा तिथे सतत असतो. समाधी अवस्थेचे मात्र असे नाही. समाधी अवस्थेमध्ये बुद्धी ही अग्र होते. अग्र म्हणजे टोकदार किंवा एकाच विषयावरती स्थिर. विषय कुठला? तर आपलं आत्मस्वरूप. यालाच दुसरा अर्थ असा आहे की बुद्धी ही शुद्ध होते. शुद्ध म्हणजे हीच बुद्धी आत्म्याला जाणू शकते आणि पाहू शकते. म्हणजेच याचा अर्थ असा की ती देहाची बुद्धी नाही, तर ती आत्म्याचीच बुद्धी आहे, आत्मबुद्धी आहे. यालाच प्रज्ञा अशी संज्ञा आहे. प्रज्ञेनेच आत्म्याचे दर्शन होते. आत्मा आत्म्याला पाहतो म्हणजे आत्मा त्याच्याच बुद्धीने त्याला बघतो. आणि हे खरं बुद्धीचं वैभव आहे असं माऊली सांगतायत. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. केशवराजे म्हणजे भगवंतामुळे. भगवंत कोण? तर आपलं आत्मस्वरूप. आणि सकळ सिद्धी म्हणजे काय? तर आत्मसिद्धीच. मागच्याच अभंगाच्या निरूपणात शब्द आलेला भावे वेण सिद्धी. त्यावेळी मी सांगितलं होतं तुम्हाला की रिद्धिसिद्धीमधली ही सिद्धी नसून आत्मसिद्धी असा या सिद्धीचा अर्थ आहे. तोच अर्थ इथं माऊली लावतायत की एका केशवराजे सकळ सिद्धी. भगवंत कोणी निराळा नाही. भगवंत खरं पाहता एकच आहे. एकाच आत्मस्वरूपाची निरनिराळी रूपं आहेत. कुणी त्याला दत्त म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी कृष्ण म्हणतं, कुणी कुठली देवी म्हणतं, तर कुणी मारुती म्हणतं. आत्मा एकच असल्यामुळे एक असा शब्द इथं माऊली वापरतात. एक असलेल्या केशवराजे सकळ सिद्धी. भगवंतामुळे भगवंताची प्राप्ती होते. हाच आत्म्याचा अर्थ मगाशी सांगितला की आत्मा हा स्वसंवेद्य आहे. आत्म्यामुळेच आत्म्याची प्राप्ती होते. तोच त्याला जाणायला समर्थ आहे, स्वसंवेद्य आहे. आपण साधन करतो म्हणून आपल्याला आत्मप्रचिती होत नाही. साधनेमुळे चित्तशुद्धी होते. हे कसं आहे माहीत आहे का? पाण्यामध्ये गाळ असतो. पाणी स्थिर ठेवले की गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते. आणि मग सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट दिसते. गाळ असताना ते प्रतिबिंब दिसत नाही. आता चंद्र आहेच की, पण त्याचं प्रतिबिंब दिसतं का? तर नाही, कारण पाणी गढूळ आहे, त्यात गाळ आहे.
तो खाली बसला की चंद्राचं तिथं आपोआपच प्रतिबिंब दिसतं. म्हणजे गढूळ असतानाही प्रतिबिंब होतं, फक्त मळ असल्यामुळं, गाळ असल्यामुळं ते दिसलं नाही. तसं आत्मा आहेच, पण चित्त शुद्ध नसल्यामुळे तो दिसून येत नाही, तो कळत नाही, त्याची प्रचिती येत नाही. चित्त शुद्ध झालं, मन नष्ट झालं, म्हणजेच गाळ खाली बसला की आत्माच आत्म्याला जाणतो. आणि हेच माऊली सांगतात, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणखी कुठलीही सिद्धी इथे अपेक्षितही नाही. आणि सकळ सिद्धी असं जेव्हा माऊली म्हणतात, त्यावेळी सगळंच साधकाला मिळतं असंही माऊली सांगतात. कारण मिळवणे आणि गमावणे या व्यावहारिक पातळीच्या फार पलीकडे साधक जातो. तो आत्मावस्थेमध्ये स्थिर होतो. समाधी अवस्था ही अत्यंत अलौकिक अशी स्थिती आहे. काय आहे? साधनेचे प्रयत्न साधकाच्या हातात आहेत हे निश्चित. पण मन स्थिर झाल्यानंतर त्यामध्ये आत्मभाव प्रगट होणं हे गुरुकृपेशिवाय संभव होत नाही. म्हणून सद्गुरुकृपा ही अनिवार्य गोष्ट आहे. यातल्या पहिल्या ओळीतल्या समाधी हरीची समसुखे विणं यातल्या थोड्या गूढार्थाकडे आपण बघूया. सम याचा अर्थ मी मगाशी सांगितला की दोन्ही पारडी जर समान झाली तर आपण त्याला समपारडी असं म्हणतो. ही पारडी म्हणजे असं समजा की आपल्या दोन नाकपुड्या आहेत. इडा आणि पिंगला यांची गती सम झाली, म्हणजेच ती गती सूक्ष्म झाली. म्हणजेच श्वास जर नाकातल्या नाकात व्हायला लागला, नासाभ्यंतर चारिणव अशी जर स्थिती साधनेमध्ये झाली, तर तिथे हरीची भेट जवळच आहे असं समजावं. ही अवस्था केवल कुंभक म्हणून जाणली जाते. मुख्यतः 3 प्रकारचे कुंभक आहेत: बहिर्कुंभक, आंतरकुंभक आणि केवल कुंभक. बहिर्कुंभक म्हणजे श्वास सोडला पण घेतलाच नाही तर जो कुंभक साधतो तो बहिर्कुंभक. आंतरकुंभक म्हणजे श्वास घेतला पण बाहेर सोडला नाही तर तो आंतरकुंभक. आणि केवल कुंभक हा साधनेमध्ये आपोआप प्राप्त होणारा आहे. ही मुद्दामून आणायची अवस्था नाही. साधनेमध्ये सुरुवातीला आपलं मन चित्त स्वैर असतं, भरकटत असतं, चंचल असतं. ते स्थिर होत नाही. साधनेचा अभ्यास रोज करत गेल्याने काही वर्षांनी मन स्थिर व्हायला लागतं, चित्त शांत व्हायला लागतं. असं आपलं चित्त आणि मन शांत होत असताना साहजिकच त्याचा परिणाम श्वासांवरती होतो. कारण मागं पण आपण एकदा बघितलं आहे की आपली श्वासांची गती आणि मनाची, विचारांची गती या परस्परावलंबी आहेत. त्यामुळे मन आणि चित्त एकीकडे शांत व्हायला लागलं की श्वासही सूक्ष्म व्हायला लागतात. ते हळूहळू व्हायला लागतात. त्यावेळी जीवाला आवश्यक तेवढेच श्वास साधक घेतो, जास्त घेत नाही आणि जास्त जोराने तो बाहेरही सोडत नाही. अशी अवस्था वाढत जाऊन जाऊन नंतर हा श्वास फक्त नाकातल्या नाकात सूक्ष्म तऱ्हेने व्हायला लागतो. तेव्हाच साधकाची इडा आणि पिंगला बंद झालेली आहे आणि सुषुम्ना उघडलेली आहे असा अर्थ होतो. ही मुद्दामून आणायची स्थिती नाही बरं का. ही साधनेमध्ये दीर्घकाळ अभ्यास केल्याने आपोआप साधकाला प्राप्त होते. अशावेळी श्वास सुषुम्नेतून वाहत असतो आणि अत्यंत सूक्ष्मतेने वाहत असतो. त्याचा कुठलाही जोरजोरात ना आवाज येतो ना बाहेरच्या व्यक्तीला प्रत्यय येतो. अशी व्यक्ती अंतर्बाह्य शांत बसलेली असते. यालाच संत नामात रंगून जाणे किंवा ध्यानमग्न होणे म्हणतात. ही अवस्था अत्यंत दुर्मिळ आहे. खूप वर्षांच्या साधनेने आणि गुरुकृपेनेही प्राप्त होते. पण एकदा काही प्राप्त झाली की साधकाला साधनेतले सुख मिळायला सुरुवात होते. त्याच्या मनाला किंवा त्याच्या चित्ताला, बुद्धीला, इंद्रियांना या सुखाची कल्पना नसते. आजपर्यंत तो फक्त बाह्य किंवा द्वैतातले सुखच अनुभवत असतो, ज्याचा थोड्या वेळाने नाश होतो. पण अशी गती सूक्ष्म झाल्यानंतर त्याला साधनेतलं सुख मिळायला लागतं आणि त्या सुखाला अंत नसतो.
त्या सुखाची गोडी पटीपटीने वाढतच जाते. साधक आणखी आणखी साधनेमध्ये रमायला लागतो. माऊली म्हणतायत, समसुखे वेण न साधेल जाण द्वैतबुद्धी. या समत्वाच्या सुखाशिवाय किंवा द्वैतबुद्धी टाकल्याशिवाय या समाधी हरीची अवस्थेपर्यंत जाता येत नाही. ही सूक्ष्म चाललेली सुषुम्नेतली गती साधकाला आणखी आणखी अंतर्मुख करते. त्यावेळी ना त्याच्यामध्ये कुठले विचार असतात, ना संकल्प विकल्प असतात. मन चित्त दोन्ही शांत झालेलं असतं. हीच अवस्था मगाशी मी सोप्या भाषेत सांगितली की पाण्यातला गाळ खाली बसतो आणि खाली बसला की त्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब साहजिकच उमटतं. तसं चित्त आणि मन लयाला गेलं की आत्मा आत्म्याला जाणतो आणि एका केशवराजे सकळ सिद्धी ही अवस्था साधकाला प्राप्त होते. पुढे माऊली म्हणतात, रिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. अर्थ उघड आहे. रिद्धी म्हणजे वाटेत प्राप्त होणाऱ्या काही चमत्कारिक शक्ती, ज्याचा उल्लेख उपनिषदांमध्येही आहे आणि संतचरित्रांमध्येही आढळतो. पण सर्वच संत एकमुखानं सांगतात की या रिद्धिसिद्धींच्या मागे साधकाने जाऊ नये. त्यात माऊली निधीची उपाधी आहे असंही म्हणतायत. कुठल्या ना कुठल्या मार्गाने साधकाकडे पैसा येतो किंवा पैशाच्या मागे साधक नकळतपणे जातो आणि उपाधीमध्ये स्वतःला गुंतवून घेतो. हे मुळात घडतंच अशासाठी कारण त्याचं मन परमानंदामध्ये रत नसतं. निश्चय अत्यंत गरजेचा आहे. साधनेला बसताना किंवा संपूर्ण जीवनामध्ये याची जाणीव आपण ठेवली पाहिजे की आपण महाराजांचे आहोत, आपल्या सद्गुरूंचे आहोत. त्यांनी आपल्याला जो बोध दिलेला आहे, त्यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीपासून आपलं मन कदापि चळू देऊ नये. माऊली म्हणतायत, जव त्या परमानंदी मन नाही, जोपर्यंत त्या परमानंदाच्या ठिकाणी मन स्थिर होत नाही तोपर्यंत रिद्धी सिद्धी निधी इत्यादी उपाधींचा धोका साधकाला आहे. माऊली एका अर्थानं सावधही करतात आणि एका अर्थानं हेही सांगतात की मनाचा लय होणे ठीकच आहे, गरजेचेच आहे, पण तो लय होण्याच्या आधी मन परमानंदामध्ये स्थिर व्हायला पाहिजे. मगाशी जे मी तुम्हाला म्हणालो की मन आणि चित्त शांत व्हायला लागल्यानंतर श्वासांची गती सूक्ष्म होते आणि सुषुम्नेतून व्हायला लागते. तेव्हा जे सुख मनाला होते ते सुख कायम आठवणीत ठेवणे किंवा त्या सुखाच्या चिंतनामध्ये राहणे अत्यंत आवश्यक आहे. हे सुख इंद्रियांपासून वेगळं असं सुख आहे. हे सुख चिरकाल लाभणारं आणि वाढ होत जाणारं असं आहे. तिथे जर एकदा मन चिकटलं तर त्या मनाला साधनेची आणि त्या सुखाची गोडी लागते. माऊली म्हणतात, का जे यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईजे. मनाला या आत्मसुखाची चटक लागते आणि मग माणूस साधनेपासून दूर जात नाही. साधनेपासून दूर जाणे तेव्हाच संभवते जेव्हा साधकाला त्याचे मन बाहेर ओढते, साधनेपासून परावृत्त करते. पण मगाशी सांगितली तशी मनाला जर साधनेची गोडी लागली, आत्मसुखाची गोडी लागली, तर मात्र त्या साधकाला साधनेची बळजबरी करावी लागत नाही. तो साधनेमध्ये रममाण होतो. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रम्य असलेले समाधान आणखी रमले, म्हणजे साधक आत्मभावामध्ये आणखी आणखी मुरत मुरत गेला. आत्तापर्यंत साधकाला जे समाधान मिळत असतं ते इंद्रियांचं असतं, आपल्या मनामार्फत मिळालेलं असतं. मन ही इंद्रियच आहे नाही का? त्यामुळे त्याला रम्य समाधान या नावाची कल्पनाच माहीत नसते. साधनेत जेव्हा चित्त आणि मन लयाला जातं तेव्हा रम्य समाधान प्राप्त होतं. रम्य समाधान म्हणजे ते मग
कुठल्याही संकल्प विकल्प किंवा कुठल्याही बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतं. असं बघा, आपण एखाद्या गोष्टीची आशा किंवा अपेक्षा करतो, ती पूर्ण होते तेव्हा समाधान झाल्यासारखं वाटतं. म्हणजेच ते इंद्रियांच्या मार्फत झालेलं समाधान आहे. मनाविरुद्ध झालं तर समाधान बिघडतं. तसं समाधान इथे नाही. हे समाधान कसं आहे तर रम्य समाधान आहे. माऊली म्हणतात, रम्य रमले समाधान. असं रम्य समाधान रमत जातं. म्हणजेच साधक पुन्हा पुन्हा या समाधानाचा अनुभव साधनेमध्ये घेतो आणि आणखी आणखी खोल जात राहतो. जसं खोल समुद्रामध्ये बुडी मारावी आणि खोल जातच राहावं आणि आणखी आणखी शांत होत राहावं. माऊली रम्य रमले समाधान असे सुंदर शब्द वापरून या अवस्थेचं वर्णन करताना पुढे म्हणतात, हरीचे चिंतन सर्व काळ. यातला सर्व काळ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व काळ म्हणजे हरीचं चिंतन कायमचंच आहे असा अर्थ आहेच, पण सर्व या शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. सर्वं खल्विदं ब्रह्म. सर्व काळ म्हणजे ब्रह्मकाळ. ब्रह्मकाळ याचा अर्थ महाकाळ. महाकाळ म्हणजे तिथे काळाचं कुठलंही बंधन नाही. असं पहा, काळ ही संज्ञा सापेक्ष आहे. म्हणजे झोपेत आपले भले 8 तास जाऊत, पण आपल्याला असं वाटतं, अरेच्या आत्ता तर झोपलो होतो. तसंच एखाद्या गोष्टीत आपलं मन रमलं तर आपल्याला वेळ कधी गेला समजत नाही. पण आपल्या चित्तात अस्वस्थता असेल तर 5 मिनिटेसुद्धा 5 तासांसारखी वाटतात. काळ हा असा सापेक्ष आहे. पण जेव्हा मन आणि चित्त दोन्हीही उरत नाही, बुद्धीही तिथे अग्र होते, म्हणजे फक्त परमात्म स्वरूपाचं, आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करते. देहभाव तर तिथे नाहीच आहे. तर मग काळ तरी कुठून असणार? तिथे काळ नाहीच. काळाच्या पलीकडे साधक जातो आणि ही सर्व काळ अवस्था आहे. सर्व काळ काय असतं मग तिथे? तर फक्त आत्मचिंतन असतं. आत्म म्हणजे आत्मस्वरूपाचं आणि चिंतन म्हणजे तदाकारता. आत्मस्वरूपाशी कायमची साधलेली तदाकारता, जिथे काळाला प्रवेश नाही, वेळ तर नाहीच, कुठलीही मिती नाही. सर्व अवस्थांच्या पलीकडे साधक जातो आणि ही समाधी अवस्था भोगतो. याच काळाचा विषय माऊलींनी पुढच्याच अभंगात नेला आहे. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. अर्थात तो भाग आपण नंतर पाहू. पण माऊली इथं समाधी हरीची कशी आहे हे सांगताना समसुख आणि अद्वैत बुद्धी म्हणजेच आत्मबुद्धीचंही महत्त्व सांगतात. खरी सिद्धी जी आहे त्यात द्वैतभाव कुठेही नाही आणि खरं म्हणजे बुद्धीचं हेच वैभव आहे असं सांगून आत्माच कसं आत्म्याला जाणतो आणि साधक रम्य समाधानामध्ये आणखी रमत जाऊन ही अवस्था प्राप्त करून घेतो, हे माऊलींनी मांडलं. इथे या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. उद्या आपण नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी या 14व्या अभंगाचं निरूपण पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.